नमस्कार. मी विकास देवीदास लाड आपल्या अखिल भारतीय नाटकांचे साधक परिवार या चॅनलच्या माध्यमातून आज मन म्हणजे काय या विषयावर गोरखबाणीमध्ये गोरखनाथ म्हणतात की हसीबा खेलेबा धरीबा ध्यान यावर विवेचन स्वरूप ओशोंनी जे मार्गदर्शन केलंय ध्यान साधनेमध्ये मन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मन म्हणजे काय? भूतकाळात रमणं आणि भविष्यकाळाच्या योजना आखणं. जे होऊन गेलं आहे त्याची चिंता आणि जे व्हायचं आहे त्याची अपेक्षा करणं यालाच मन म्हणतात. भूतकाळही नको आणि भविष्यकाळही नको, मग राहतं काय तर वर्तमान काळ. हसीबा खेलेबा धरीबा ध्यान, हसत खेळत ध्यान केलं पाहिजे या गोरखनाथांच्या उपदेशाप्रमाणे विवेचन करताना ओशो म्हणतात की जर भूतकाळही नको आणि भविष्यकाळही नको तर मग फक्त वर्तमान काळ शिल्लक राहतो. मग तर वर्तमान केवळ मागे राहतो ज्याच्यावर विचारांची सावलीही पडत नाही. भूतकाळ तर अस्तित्वातच नसतो, पण त्यातच तुम्ही अडकून पडला आहात आणि भविष्यकाळ तर अजून आलेलाच नाही, तरीही त्यात तुम्ही अडकून पडला आहात. काही जण भूतकाळाकडे तोंड करून बसतात. त्यांचे लक्ष नेहमी मागेच असते. काही जण भविष्यकाळाकडे तोंड करून बसतात. त्यांचे लक्ष नेहमी पुढेच असते. हे दोघेही जे सद्यस्थितीत आहे ते विसरून जातात आणि आत्ताच्या क्षणी जे आहे तेच परमेश्वर रूप आहे. त्याच क्षणात जगा, क्षणोक्षणी जगा, मग औदासीन्य कसले. एक गोष्ट तुम्हाला माहिती का? वर्तमान नेहमीच रसरशीत असतो. वर्तमानात नेहमीच आनंद असतो. तुम्ही दुःखी झालात की विचार करा, तुमचं दुःख नेहमी भूतकाळाविषयी असतं किंवा भविष्यकाळाविषयी असतं. मला अमुक करायचं होतं पण करता आलं नाही म्हणून दुःख. अमुक एक करायचं आहे पण ते करता येईल की नाही याची काळजी आणि चिंता नेहमीच असते. तुमचं या गोष्टींकडे कधी लक्ष गेलं की नाही माहीत नाही, पण वर्तमानात कोणतंही दुःख नसतं, कसलीही चिंता नसते. म्हणून वर्तमान मनाचा कधी भंग करत नाही. चिंता नेहमी मनाचा भंग करत नाही. वर्तमान कधी दुःखच नसतं. वर्तमानाला दुःखच माहीत नाही. वर्तमान हा इतका लहान क्षण असतो की त्याला दुःखाला जागच नसते. वर्तमानात स्वर्ग सामावू शकतो, नरक कधीच सामावू शकत नाही. कारण नरकाचा विस्तार फार मोठा आहे. वर्तमानात तर केवळ शांती, सुख आणि समाधी असू शकते. अहनिसी मनले उन्मन रहे. तर मनाला शांत करा, मनाला पुसून टाका. म्हणजेच भूतकाळ आणि भविष्यकाळाविषयी विचार करू नका. हा जो क्षण आलेला आहे त्याचा स्वाद चाखा. या क्षणी दूर कुठेतरी रेल्वे जातानाचा आवाज, नीरव शांततेत बसलेले हे लोक प्रेमपूर्वक माझं बोलणं ऐकत आहेत. माझ्याकडे एकटक बघत आहेत. झाडांवर पडलेली उन्हं, हवेची झुळूक
यात कुठं आहे दुःख? कसलं दुःख? या क्षणी सगळं सुखच आहे. हे सुख दृढ प्रबळ करा. हे सुख पिऊन टाका. ही सुखाची मदिरा आपल्याला प्यायची आहे. ही मधुशाला आहे. तिचा एक भाग आपल्याला व्हायचे आहे. एका क्षणापेक्षा जास्त तर काहीच नसतं. 2 क्षण एकत्र तर कधीच नसतात. बस हा एक क्षणच जगा. म्हणूनच येशू आपल्या शिष्यांना म्हणाले होते, उद्याचा विचार करू नका. सगळे विचार उद्याचेच असतात. या क्षणी कोणताही विचार नसतो. आणि जिथं विचार नसतो, चिंता नसते, तिथे मनही नसतं. आणि जिथं मन नसतं, तिथं परमेश्वर असतो. मन नाहीसं झालं की परमेश्वराचा अनुभव येतो. मरो हे जोगी मरो, छांडे असा रहे निरास. तुम्ही आशा करता म्हणूनच मन जन्माला येतं. मन असलं की सतत मागणी करत राहतं. मन म्हणत असतं, आणखी हवं, आणखी हवं. दिलं ते कमीच आहे, आणखी हवं. ही लोभीपणाची व्याधी फार जुनी आहे. त्याला कितीही द्या, ते आणखीन मागतच राहतं. 10,000 दिले तर 10 लाख मागतं. 10 लाख दिले तर 10 कोटी मागतं. मागतच राहतं. असा कोणताच क्षण नसतो ज्या क्षणी मन म्हणेल आता बस, आता नको. परंतु पूर्णविराम कधी लागतच नाही. म्हणून मन नेहमी तुम्हाला धावायला लावतं. सगळ्यांनाच धावायला लावतं. सगळेच धावत असतात आणि धावता धावताच मरतात. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा महत्त्वाकांक्षेच्या धावण्याच्या शर्यतीत धावून तुम्ही काय करणार आहात? या धावण्याने काय मिळणार आहे? आजपर्यंत कुणाला काय मिळालं आहे? मित्रांनो, या अतिशय सुंदर अशा विवेचनामध्ये ओशोंनी सर्व अंगांनी मन म्हणजे काय आणि कसे राहावे याचे विवेचन सुस्पष्ट अशा शब्दात केलेले आहे. हे तुम्हाला समजलं असेलच अशी खात्री बाळगतो. तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला यावर नक्की छानशा कमेंट करून सांगा. धन्यवाद. आदेश अलख निरंजन. श्री गुरुदेव दत्त.